महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी तंत्रमंत्र विद्या आणि पूजा करताना आपल्या हाताची अनामिका कापल्याचा गंभीर आरोप ठाकरे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आणि त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या अंगठ्यालाही दुखापत झाली असल्याचा फोटो व्हायरल झाला। चाकणकर यांच्या अनामिकेला आणि तटकरेंच्या अंगठ्याला दुखापत झाली कशी हा प्रश्न साऱ्या महाराष्ट्राला पडलाय। या दोघांकडून त्यांच्या बोटांना झालेल्या जखमेबाबत खुलासा करण्यात आला। दोघांची बोटं गाडीच्या दरवाजात अडकल्याने जखम झाल्याचा दोघांचा दावा एकसारखाच कसा काय, पाहुयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। दो जखमी उंगलिया, चाकणकरांची अनामिका, तटकरेंचा अंगठा। नमस्कार, मी संदीप आणि आपण पाहताय एलएस मराठी। नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात तंत्रमंत्र विद्या, जादूटोणा आणि भविष्य कथनाच्या नावाखाली महिलांचा लैंगिक छळ करायचा हे प्रकरण उघड झाल्यानंतर साऱ्या महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली। या भोंदूबाबाच्या दरबारी केवळ महिलाच नव्हे तर काही उच्चपदस्थ अधिकारी आणि बडी राजकीय नेते मंडळी नित्यनेमानं हजेरी लावत असल्याचे फोटो आणि व्हिडिओ देखील व्हायरल झाले। त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन बड्या नेत्यांची नावं समोर आली। एक म्हणजे राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर आणि दुसरे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे। खरात बाबाचा भांडाफोड झाला आणि चाकणकर, तटकरेंसह आणखी काही बड्या नेत्यांची नावं देखील उघडी पडली। बघता बघता हे प्रकरण इतकं वाढलं की चाकणकर आणि तटकरेंचं बोट का कापलं यावरून राजकारण तापलं। सुषमा अंधारे यांना मिळालेल्या माहितीनुसार चाकणकरांना तंत्रमंत्र विद्या अवगत होती। 2 सप्टेंबर 2024 ला म्हणजे सोमवती अमावस्येला त्यांनी आपली अनामिका कापून घेतली। इतकंच नव्हे तर अंधारेंनी चाकणकरांच्या अनामिकेला बँडेज लावण्यात आल्याचे फोटोही व्हायरल केले। झालं इकडं चाकणकरांच्या जखमी अनामिकेवरून वाद सुरू असतानाच तिकडं तटकरेंच्या अंगठ्याला झालेल्या जखमेचेही फोटो झळकले। आता चाकणकर आणि तटकरे या दोघांनीही आपल्या बोटांना कशी जखम झाली होती याचा खुलासा केलाय। पण या दोघांचा खुलासा फार इंटरेस्टिंग आहे। दोन वेगवेगळ्या व्यक्ती, दोघांच्या बोटाला जखमा, पण जखम का झाली याविषयी सांगितलेलं कारण मात्र एकसारखंच। सुरुवातीला चाकणकरांकडून काय कारण देण्यात आलंय ते सांगतो। रुपाली चाकणकरांनी धायरीमधील एका गणेश मंडळाच्या अध्यक्षाचा व्हिडिओ पोस्ट केलाय। रुपाली चाकणकर दरवर्षी आमच्या गणेश मंडळाच्या आरतीला येतात। यंदाही त्या आरतीला आल्या होत्या। त्यावेळी गाडीतून उतरताना त्यांचं बोट दरवाजात अडकल्यानं त्यांना दुखापत झाली। टिश्यू पेपरनं जखम कोरडी करून त्यांनी गणपती बाप्पाची आरती केली। हा संपूर्ण प्रकार तुम्हाला आमच्या मंडळाच्या CCTV मध्ये पाहायला मिळेल असा दावा या गणेश मंडळाच्या अध्यक्षानं केला। चाकणकर यांच्यावर होणारे आरोप वैयक्तिक स्वरूपाचे असून फोटोंबाबत काही जण धचा मा करत आहेत असंही या व्हिडिओमध्ये संबंधित गणेश मंडळाचा अध्यक्ष सांगताना दिसतोय। रुपाली चाकणकरांनी हाच व्हिडिओ आपल्या सोशल मीडियावर शेअर करत सुषमा अंधारे यांचं नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधलाय। आता सुनील तटकरे यांनी त्यांच्या अंगठ्याला झालेल्या जखमेबाबत काय खुलासा केलाय तेही सांगतो। तटकरे यांनी त्यांच्या बोटाला लागलेल्या जखमेच्या उलटसुलट चर्चांवर अखेर मौन सोडलं। लोकसभा निवडणुकीचा अर्ज भरण्याच्या 2 दिवस आधी अलिबाग दौऱ्यावर असताना माझ्या बोटाला दुखापत झाली। माजी आमदार मधुशेठ ठाकूर यांच्या समाधी दर्शनासाठी मी त्यांच्या गावी गेलो होतो। त्यावेळी ॲडव्होकेट प्रवीण ठाकूर मला भेटायला आले। दर्शन घेऊन गाडीत बसत असताना प्रवीण ठाकूर यांनी माझ्या गाडीचा दरवाजा लावला आणि त्याच वेळी माझ्या अंगठ्याला मोठी जखम झाली। या घटनेनंतर मी तातडीनं जवळच्या रुग्णालयात उपचार घेतले। त्यावेळी अंगठ्याला 5 स्टेपलर टाके पडले होते। काय योगायोग आहे ना। चाकणकरांच्या अनामिकेला जखम झाली ती गाडीच्या दरवाजात बोट सापडल्यानं, पण गाडीतून उतरताना, आणि तटकरेंच्या अंगठ्याला जखम झाली ती गाडीच्या दरवाजात बोट सापडल्यानं, पण गाडीत चढताना। बोटाला जखम झालेल्या दोन्ही व्यक्ती वेगवेगळ्या, दोन्ही ठिकाणं आणि तारखा वेगवेगळ्या। दोघांच्याही बोटाला जखम झाल्या, पण एक जण गाडीत बसताना आणि एक जण गाडीतून उतरताना। माझ्या अंगठ्याच्या जखमेचा चुकीचा अर्थ काढला जात असेल तर ते दुर्दैव आहे असं म्हणत तटकरेंनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावलेत। तर माझ्यावर केलेल्या आरोपांचं मी यापूर्वीच पुराव्यासह स्पष्टीकरण दिलंय, सत्य समोर येईलच असं म्हणत चाकणकरांनीही त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले। एकूणच काय तर 2 शख्स, 2 जखमी उंगलिया, एक अनामिका, एक अंगुठा। अनामिकेला जखम गाडीतून उतरताना, तर अंगठ्याला जखम गाडीत बसताना। बोला, तुम्हाला पटतंय का? तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त, पहा एलएस मराठी।